एनिथिंग कॅन हॅपन. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. आणि तो खेळ मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज शशी गारळे. खरं तर फलंदाजीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये यावेळेला चेंडू हवेमध्ये आणि काय घडतंय. दैव बलवत्तर मी म्हणेन फलंदाजाचं. आणि सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. कारण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर किंवा सिली मिड ऑफ जर क्षेत्ररक्षक असता तर झेल होऊ शकला असता. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्टिअर करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. अजूनही सामन्यामध्ये रंगत कायम आहे. येणारे 4 चेंडू 2 धावांची गरज. अजूनही येणारे चेंडू 4, विजयासाठी गरज 2 धावांची. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नवीन आलेला. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. फुटवर्क नाहीये इथे, फुटवर्कचा वापर करावा लागेल. चेंडूची गती ओळखावी लागेल, चेंडूची लाईन ओळखावी लागेल. गारळेवाडीचा शशी या ठिकाणी उजवा ठरणार की या ठिकाणी आपण पाहतोय सागर. स्लिप झोन मध्ये आणखीन एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात केलेला पाहायला मिळतोय. हाही चेंडू जर का निर्धाव आला तर मात्र सामन्यामध्ये रंगत कायम. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 8वा फलंदाज इथे मात्र गमावलाय. तंच 11 संघानं. कहाणी में ट्विस्ट, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. पाहिलं तर सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट कायम आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार, कोण हारणार. क्रिकेट हा खेळ अजूनही फील्ड सेट जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये आणला गेलेला क्षेत्ररक्षक फायदेकारक ठरला. परंतु इथून 2 चेंडू 2 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. आणखीन एक झेल इथे मात्र कंप्लीट केला जातोय. कहाणी में ट्विस्ट, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. 8वा, कारण 9 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्या. त्यामुळे शेवटचा गडी मैदानावरती. कहाणी कोणत्या संघाच्या बाजूने हा विजय लिहिला जाणार. उजव्या बाहेरचा चेंडू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. आणि एका धावेनं, अवघ्या एका धावेनं आराध्या सिल्वर संघाने मात्र हा सामना या ठिकाणी जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन.